नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मेटॅलिक और नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याबद्दल माहिती घेणार आहोत. याचं पिरियडिक टेबलमध्ये कशा पद्धतीने आपल्याला कॅरेक्टर दिसून येतात. तर लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स असा आपल्याला प्रश्न केला. ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स, लेफ्ट और राईट असं म्हणलंय. ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स असा प्रश्न विचारला. तर आता आपण थोडंसं मागे टेबलकडे जाऊया. तर इथं आपण बघितलं होतं की इथं एक टेबलमध्ये एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असं त्याचं 4 गट ह्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर याचे जे ग्रुप्स आहेत 1, 2, 3, 4 असे, आणि त्यानंतर पिरियड्स हे असे हॉरिझॉन्टली दाखवले आहेत म्हटलं होतं. तर आता इथं जर आपण थर्ड पिरियडमध्ये जर बघितलं LI, त्याच्यानंतर इथं BC, NO, F आणि NE असं दाखवलेलं आहे. आणि इथे एक झिगझॅग लाईन दाखवलेली आहे. झिगझॅग लाईन काय करते म्हटलं आपण की मेटल्स आणि नॉन मेटल्स यांना सेपरेट करून दाखवते. आणि त्या झिगझॅग लाईनच्या जवळ जे हे ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसत आहेत एलिमेंट्स, हे सगळे काय आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. इथं बघा बी जो आहे तो मेटॅलॉइड, SI सिलिकॉन मेटॅलियम आहे, GE ASA मेटॅलॉइड आहेत, SB PO हे मेटॅलॉइड आपल्याला इथं दिसून येतील. आणि याच्या लेफ्ट साईडला जे आहेत ते मेटल्स आणि राईट साईडला जे आहेत ते नॉन मेटल्स असं आपण यापूर्वी टेबलमध्ये बघितलेलं आहे. मग आता इथं समजावून घेऊ कशा पद्धतीनं आपल्याला मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स हे ठरत असतात. इथं एक आपल्याला टेबल अजून दाखवलेला आहे बघा. या ठिकाणी हे मेटलसाठी इथं कलर वेगळा वापरला आहे, मेटॅलॉइडसाठी वेगळा वापरला आहे आणि नॉन मेटलसाठी वेगळा वापरला आहे. तर it is seen that the metallic elements like sodium, magnesium are towards the left. सोडियम मॅग्नेशियम सारखे मेटल हे लेफ्टला आहेत. तुम्ही पुस्तक घेऊन टेबल जर समोर ठेवला तर तुम्हाला अजून चांगलं समजेल, कारण इथं मी वारंवार टेबल दाखवण्यापेक्षा तुम्ही जर टेबलमध्ये पाहिलात तर व्यवस्थित समजेल. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच एज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट. सल्फर, क्लोरीन हे राईटला आहेत. आणि द मेटॅलॉइड एलिमेंट्स silicon lies in between these two types. A similar pattern is also observed in the other period. आणि वेगवेगळ्या पिरियड मध्ये हे अशा पद्धतीचा आपल्याला पॅटर्न दिसून येईल, मात्र सेम पॅटर्न दिसून येईल. इट इज सीन दॅट द zigzag line separates the metals from non-metal in the periodic table. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side of this line, non-metals on the right side, and metalloids are along the border of this line. How did this happen? हे कसं होत असेल, काय कारण आहे? लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता मेटल आणि नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितल्या, इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड्स दॅट द केटायन in them is formed from a metal while anion from नॉन मेटल. आता इथं जर आपण एक्झाम्पल बघितलं, आता इथं NAचं एक्झाम्पल बघू आपण. सोडियम हा मेटल आहे आणि क्लोरीन हा नॉन मेटल आहे, बरोबर. तर या ठिकाणी जर बघितलं 281 आणि हे 287, तर हे मेटल आहे. 1 इथं जो आहे याच्यामध्ये जर बघितलं तर 281 11 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 11 प्रोटॉन्स सुद्धा आहेत. आणि क्लोरीनमध्ये 287 म्हणजे 17 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 17 प्रोटॉन्स सुद्धा आहेत, कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज ॲटॉमिक नंबर, बरोबर. तर याच्यामध्ये 281 आता हे 1 जर तो दिला किंवा डोनेट केला मेटलने, तर त्याचं काय होणार आहे, 10 होणार आहे. इलेक्ट्रॉनची संख्या 10 म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स 10 आहेत. त्याच वेळेस पॉझिटिव्ह प्रोटॉन किती आहेत, 11 आहेत. म्हणजे हा काय करतो, केटायनची निर्मिती करतो. आणि क्लोरीन काय करतो, ॲनायनची निर्मिती करतो. तर अशा पद्धतीनं इथं काय सांगितलं मग आपल्याला,
cation. From this it is understood that metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity. आणि या प्रॉपर्टीला काय म्हणलं आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आपण मेटल ॲटम किंवा इलेमेंट असं म्हणू आपण. तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी का म्हणले, कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज Na+ असं तयार होतो आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज Cl-. On the other hand, an atom of a non-metal has a tendency to form an anion by accepting electrons. 281 मध्ये तो 1 देऊन टाकतो, 287 मध्ये हा 1 घेतोय, म्हणजे ॲक्सेप्ट करतोय. आणि ॲक्सेप्ट करून काय होतो तो बघा, outside into its valence shell we have already seen that ions have a stable electronic configuration of noble gas. How is the ability to lose or accept electrons in the valence shell determined? All the electrons in any atom are held by the attractive force exerted on them by a positively charged nucleus. आणि जे सगळे इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये फिरत असतात ते कशाच्या, द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचा जो असतो त्याच्यामुळे हे असतात. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अन अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स is somewhat less than actual nuclear charge. Thus the number of valence electrons in metals is small. म्हणून number of valence electrons in metals हे स्मॉल असतात, 1 to 3 असतात. आणि तिकडं पुढं आपण 4च्या पुढं काय करतो, नॉन मेटलमध्ये दाखवलेलं आहे. Also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. As a combined effect of these two factors, metals have a tendency to lose the valence electrons to form a cations having a stable noble gas configuration. This tendency of an element called electropositivity is the metallic character of that element. आणि ह्यालाच आपण metallic character of element म्हणतो. आता इथं जर बघितलं त्या टेबलमध्ये काय दाखवलं, इथं आपल्याला बघा हे पिरियडमध्ये जात असताना डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होतो पिरियडमध्ये, आपल्याला माहित आहे. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इकडं सगळे मेटल्स आहेत म्हणून इकडं जात असताना लेफ्ट टू राईट काय होते, निगेटिव्हिटी वाढत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. आणि इकडं परत काय म्हणले, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, आणि इकडं डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी होते आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतात. आणि असं ग्रुप्समध्ये जर बघितलं आपण तर ग्रुप्समध्ये काय झालेलं आहे इथं बघा, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक रेडियस हे वाढते किंवा इन्क्रीज होते असं आपण म्हणतो. त्याच वेळेस डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इकडं पिरियडमध्ये इन्क्रीजिंग आहे, इथं डिक्रीजिंग आहे, लक्षात घ्या. आणि इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, इथं ग्रुप पिरियडमध्ये डिक्रीजिंग आहे, इथं इन्क्रीजिंग आहे. अशा पद्धतीचा बदल आपल्याला इथं दिसून येतो. द periodic trend in the metallic character of elements is clearly understood from their position is the modern periodic table. Let us first consider the metallic character of the elements belonging to the same group. While going down a group, a new cell gets added. Group मध्ये खाली खाली जाताना नवीन एक एक सेल ची संख्या वाढत जाते, resulting in an increase in the distance between the nucleus and the valence electrons. आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की या ठिकाणी जेव्हा पहिली सेल आहे याला दुसरी सेल काढली, रेडियस वाढली, अजून तिसरी सेल काढली, अजून रेडियस वाढते. अशा पद्धतीने आपण इथं काय होते, एक एक सेल वाढल्यामुळे ते रेडियस वाढत जाते आणि ॲटॉमिक साईज त्याचा वाढत जाते. दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअरबाय lowering the attractive force on the valence electrons. As a result of this, the tendency of atom to lose electrons increase. Also, the penultimate cell becomes the outermost cell. On losing valence electrons, the penultimate cell is a complete octet. Therefore, the resulting cation has a special ability. Due to this, the tendency of the atom to lose electron increases further. The metallic character of an atom is its tendency to lose electron. Therefore, the following trend is observed. Metallic characterच्या बाबतीत हा following trend दिसतो. The metallic character of elements increases while going down the group. Metallic character increase होते going down the group आणि इकडं period मध्ये तो decrease होतो.
While going from left to right within the period, outermost shell remains the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing, while the atomic radius goes on decreasing, and thus the effective nuclear charge goes on increasing. As a result of this, the tendency of atom to lose valence electrons decreases within a period from left to right. The two factors, namely the increasing nuclear charge and decreasing atomic radius as we go from left to right within a period, are responsible for increasing the effective nuclear charge. Therefore, the valence electrons are held with greater and greater attractive force. This is called electronegativity आणि त्यालाच आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असं म्हणतो. ड्यू टू increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. The tendency of an element to form an anion or the electronegativity is the non-metallic character of the element. याला non-metallic character असं म्हटलेलं आहे. तर हे झालं मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली असा की तो मुद्दा दिलेला तो आपण पाहू. द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. 17th ग्रुपमध्ये हॅलोजन फॅमिलीचे मेंबर्स आहेत. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन द फिजिकल स्टेट. त्याच्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला ग्रेडेशन दिसते. दस फ्लोरीन अँड क्लोरीन, फ्लोरीन आणि क्लोरीन जे आहेत वर सेकंड आणि थर्ड पिरियडमध्ये याच्यामध्ये काय होते आणि किंवा वरून येत असताना त्या ग्रुपमध्ये 17 मध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस आहेत. मध्ये जो ब्रोमीन आलेला आहे तो लिक्विड आहे, while आयोडीन हा जो सॉलिड आहे. आता जर इथं आपण टेबलमध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला दिसेल 17th ग्रुप जो आहे तो इथं बघा फ्लोरीन क्लोरीन हे गॅस आहेत, ब्रोमीन हा जो आहे तो लिक्विड आहे आणि इथं आय जो आहे तो आयोडीन हा सॉलिड आहे. तर अशा पद्धतीचं ग्रेडेशन त्याच्यामध्ये दिसून येते. आजच्या तासाला आपण येथेच थांबू आणि आपलं मला वाटते हा चॅप्टर संपलेला आहे. तर जो एक्झरसाइज जो आहे तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे आणि होमवर्कच्या वहीमध्ये आणि तुमच्याकडे ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.